आता टॉप 9 राजकीय घडामोडी बघूया। एप्स्टीन फाईलमध्ये मोदींचं नाव वारंवार येत आहे। संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा। तर आम्ही पाटकर फाईल काढली तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। म्हणजे मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावर आम्ही बोलणार नाही। राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला, पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी। च्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही। सरकार डरपोक आहे, पंतप्रधान खासदारांना घाबरतात। मोदींना कुणापासून धोका आहे, खासदारांपासून की काँग्रेसपासून? या देशाला मोदी सरकारपासून धोका आहे, संजय राऊत यांचं वक्तव्य। डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री जगातला डरपोक नंबर 1 आहे। कसली 56 इंचाची छाती, खासदारांना घाबरता? तर पंतप्रधान मोदींचं सक्षम नेतृत्व देशाला माहिती, तर मोदी नव्हे तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतच डरपोक, नवनाथ बन यांचा पलटवार। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 56 इंचाची छाती आहे आणि हे देशातल्या जनतेला माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सक्षम नेतृत्व आहे। डरपोक कोण असतील तर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत। चंद्रपुरात महापौरपदाच्या मुद्द्यावरनं मुनगंटीवार आणि जोरगेवार आमने सामने। चंद्रपुरात मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर भाजपकडनं महापौरपदाचे अधिकृत उमेदवार, तर काल सारिका संद्रुकरांचाही अर्ज दाखल। सारिका संद्रुकर जोरगेवार समर्थक। चंद्रपूर महापालिकेत धानोरकर गटाला पहिली 2.5 वर्ष महापौरपद। गटनेतेपदी राजेश अडूर यांची निवड, तर उपमहापौरपदी वडेट्टीवार समर्थक वसंत देशमुख यांचा अर्ज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना Z+ सुरक्षा। बारामतीतल्या सहयोग निवासस्थानी सुरक्षा तैनात। 2 वरिष्ठ अधिकारी आणि 6 अंमलदार सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेसाठी तैनात। लाडके बहीण योजनेला अजित पवारांचं नाव दिलं पाहिजे, नंदुरबारमधील शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील नमो उद्यानाला दिवंगत अजित पवार यांचं नाव। लाडकी बहीण योजनेला सुद्धा अजित दादाचं नाव दिलं तर चांगलंच आहे, पण 1 कोटीचा जो आपण उद्यान करतोय त्याला लोकनेते अजितदादा पवार नमो उद्यान म्हणून नाव दिलंय। अजित पवारांच्या निधनामुळे पुणे पालिकेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द। मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडनं कार्यक्रम रद्द। 15 फेब्रुवारीला आयोजित पालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमावरती झाली होती टीका। स्थानिक संस्थांचे निर्णय सत्ताधाऱ्यांच्या बाजूनच असतात। मनपा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यावरनं पटोलेंची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्या पक्षाचं राज्य सरकार असते त्याच्या बाजूनेच निर्णय अनेकदा आपण पाहिलेले आहेत। 1-2 विरोधी पक्षाकडे राहतात,